मागील आठवड्यापासून राज्यात थंडीचं प्रमाण वाढलं आहे. थंडीची ऊब कमी करण्याकरता बरेच जण दिवसभरात चहा पिण्याचं प्रमाण वाढवतात. हिवाळ्यात अद्रकीचा चहा पिल्याने अनेक फायदे होत जरी असले तरी तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही आल्याच्या चहाचं अतिसेवन केलं तर त्याचे हानिकारक परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात. अद्रक चहा पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही चांगलं राहील. आल्यात उष्णतेचे गुणधर्म समाविष्ट असल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या आतड्यांवर होतो. दिवसभरात 2 कप पेक्षा जास्त चहा प्यायल्याने फुफ्फुस आणि आतड्यांचे विकार व्हायला सुरुवात होते. आल्याच्या चहाचे जास्त सेवन केल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. पित्तदोष किंवा पोटात जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. आलं उष्ण असल्यामुळे पित्त वाढू शकते. ज्या लोकांना ऍसिडिटी, पोटात जळजळ किंवा अल्सरची समस्या आहे त्यांनी आल्याचा चहा टाळायला हवा. आल्यामुळे नेमकं कोणकोणते विकार होऊ शकतात ते आपण पाहू. रक्तस्राव विकार. आले रक्त पातळ करण्याचं काम करते. ज्या लोकांना रक्तस्रावाची समस्या आहे किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेत आहे त्यांनी आल्याचा चहा पिणं टाळायला हवं. गर्भधारणेदरम्यान अद्रक चहा पिणं टाळायला हवं. कमी प्रमाणात अद्रकीची चहा गर्भवती महिलांसाठी सुरक्षित असू शकते, परंतु आल्याचा चहा मोठ्या प्रमाणात पिल्याने गर्भाशयाचे आकुंचन किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. कमी रक्तदाब. आलं रक्तदाब कमी करू शकतं. ज्या लोकांना आधीच कमी रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी सावधानगिरी बाळगायला पाहिजे. मधुमेहाचे रुग्ण. आल्याच्या अतिसेवनाने रक्तातील साखरेवर परिणाम होतो. जर तुम्ही मधुमेहाचे औषध घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आल्याचा चहा प्यायला हवा. पित्ताशयाच्या समस्या. आल्यामुळे पित्ताचे उत्पादन वाढू शकतं, ज्यामुळे पित्ताशयाशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि कोणतेही उपाय घरी करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.